Hello students, welcome to the online lecture. Today we are going to start a new topic from this 12th standard. The name of topic is here human health and diseases. So very important topic from our point of view along with the examination point of view. म्हणजे परीक्षेसाठी दृष्टीने हा महत्त्वाचा आहेच. पण ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस म्हणलेला आहे. आपली जी हेल्थ आहे पर्टिक्युलरली ती हेल्थ कशामुळे मेंटेन केली जाते. आवर इम्युनिटी सिस्टीम विच इज प्रेझेंट इन आवर बॉडी. टू दिस इम्युनिटी सिस्टीम विच सेल्स आर रिस्पॉन्सिबल, हाऊ द इम्युनिटी सिस्टीम इज डेव्हलपिंग इन आवर बॉडी. That points we have to see here regarding the human health and different diseases. Many of the diseases you have studied in 9th standard and 10th standard, but the details about those diseases, about 10 to 11 diseases we have to discuss in this chapter. And in the last here we have to discuss the adolescence. At the puberty age, the males and females or the boys and girls are showing drastic changes in their body, and at that time they are also showing some drug and alcohol abuse. So related to that also we have to see the information in this topic. So this is also a very big topic because it consists of these two particular larger parts, human health and diseases. So let us start here. The first point from this topic, human health and diseases. Startingly we have to see some definitions regarding to our health, regarding to the immunity system, the immune cells, and then the detailed points we have to start. So first of all we have to know that our health means here the definition of health is given here, a state of complete physical, mental, and social well-being, and not merely absence of disease or infirmity. What is meaning by the health? Here, the health is defined as a state of complete physical, mental, and social well-being. Every person, it is showing personal physical well-being, then mental well-being, and the social well-being. म्हणजे शारीरिक दृष्ट्या असू दे, मानसिक दृष्ट्या असू दे आणि सामाजिक दृष्ट्या असू दे, तो व्यक्ती कसा असला पाहिजे, पूर्णपणे चांगल्या पद्धतीने त्याची वाढ झालेली असली पाहिजे, त्याचं वेलबिंग चांगलं असलं पाहिजे. अँड नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी. फक्त एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार नाही किंवा कोणत्याही शरीरामध्ये व्याधी नाही किंवा त्याच्यामध्ये कोणतेही अपंगत्व नाही म्हणजे त्याचं हेल्थ चांगलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण फिजिकल फिटनेस बरोबरच मेंटल फिटनेस सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि सोशल फिटनेस सुद्धा महत्वाचा आहे. कारण आजकाल आपण समाजामध्ये बघतो की खूप साऱ्या अशा काही गोष्टी विचित्र घडत असतात की त्या आपल्याला बोलायला सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक समाजामध्ये वावरताना कशी विघातक अशा गोष्टी आपल्याला घडत असलेल्या बघायला मिळतात. आणि त्या कशामुळे घडतात तर त्या लोकांची मानसिकता आणि सोशल वेलबिंग जे आहे ते त्यांचं चांगलं असत नाही, म्हणून त्या गोष्टी आपल्याला घडलेल्या बघायला मिळतात. म्हणून हेल्थ मध्ये एक परिपूर्ण अशी डेफिनेशन आपल्याला सांगता येईल की स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग, नॉट मिअरली अन ॲब्सेन्स ऑफ डिसीज. कोणताही रोग नाही, कोणताही आजार नाही म्हणजे त्याचं हेल्थ चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर त्याचं फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग हे तिन्ही चांगलं असलं पाहिजे तरच त्याचं आपण हेल्थ चांगलं आहे असं आपण म्हणणार आहे. नेक्स्ट डेफिनेशन वी हॅव टू सी हिअर, that is meant by hygiene. It is defined as a science of health that aims at preserving, maintaining and improving the health of an individual or the community as a whole. इथं काय सांगितलेलं आहे, हायजीन म्हणजे आपण थोडक्यात त्याला एक स्वच्छता असं म्हणतो, पण इथं एक एखाद्या इंडिव्हिज्युअलचं नव्हे तर एखाद्या कम्युनिटीचंच आपल्याला काय करायचं आहे, हेल्थ प्रिझर्व ठेवायचं आहे, हेल्थ मेंटेन करायची आहे आणि प्लस त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे. अशा सर्व बाजूनी जर आपण हेल्थच्या रिलेटेड जर काळजी घेतली म्हणजे प्रिझर्वेशन महत्वाचं आहे, मेंटेनन्स महत्वाचं आहे, इम्प्रूव्हमेंट महत्वाची आहे हेल्थमध्ये, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, हायजीन म्हणणार आहे. त्यामुळे ह्या सुरुवातीला इंट्रोडक्टरी डेफिनेशन्स आपण हेल्थ म्हणजे काय, हायजीन म्हणजे काय ते बघितलेलं आहे. नेक्स्ट डेफिनेशन हिअर वी हॅव टू सी द डिसीज. व्हॉट इज मीन बाय डिसीज हिअर?
a condition of disrupted or deranged functioning of one or more organs or systems of the body caused due to infection and defective diet or hereditary. Here what happens, the person's body is showing deranged functioning of any one organ or more than one organ or any organ system of the body. That functioning of that organ or organ system is showing disrupted condition or deranged condition, means their organs or the organ systems are not working in proper condition, and this deranged working or deranged functioning or disruptive functioning is due to infection of an pathogen, or it may be due to defective diet, or it may be due to hereditary changes. So there are many causes for the disease formation in any body, that it is caused due to infection of any pathogen, or it is caused due to the defective diet. आपल्या खाण्यामध्ये काही डिफेक्टिव्ह डाएट आपण जर घेत असू तर त्याच्यामुळे सुद्धा काही आजार होऊ शकतात, आणि काही अनुवंशिक असतात. हेरिडिटरी डिसीज आपण त्याला म्हणतो. जसं डायबिटीस आपल्याला माहिती आहे, डायबिटीस हा कोणत्याही पॅथोजनच्या इन्फेक्शनमुळे होत नाही, तर तो कशामुळे होतो, तर तुमचं हेरिडिटरी चेंजेस, डायबिटीस हा जो आहे इन्सुलिन तयार न झाल्यामुळे डायबिटीस आजार आपल्याला झालेला बघायला मिळतो. हेरिडिटरी चेंजेस आपल्याला तिथं झालेले बघायला मिळतात. डिफेक्टिव्ह डाएटमुळे सुद्धा काही आजार होऊ शकतात. इन्फेक्शनमुळे तर अनेक सारे आजार आपल्याला माहिती आहेत. Then we have to see immune system. What is mean by immune system here? The immune system in our body which is helping us for protection against the various pathogen that cause the diseases, and due to this immune system resistance develops in our body. So here the immune system is particularly responsible for protection of our body against various pathogens which are responsible to cause the disease, and due to this immune system resistance is developing in our body. And here the next definition here, immunology. What is mean by immunology here? The science which deals with the study of immune system, then immune responses to foreign substances and their role in resisting infections. इम्युनॉलॉजी ही एक सायन्सची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये 3 ऍस्पेक्टचा स्टडी केलेला आहे बघा. फर्स्ट ऍस्पेक्ट जो दिलेला आहे स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम, आपल्या शरीरामध्ये जी प्रतिकारक क्षमता आहे त्याचा अभ्यास करणे. त्याचबरोबर इम्युन रिस्पॉन्सेस टू फॉरेन सबस्टन्सेस, व्हेन एनी फॉरेन सबस्टन्सेस इज एंटरिंग इन आवर बॉडी, ॲट दॅट टाइम आवर बॉडी और आवर इम्युन सिस्टीम इज रिस्पॉन्सिंग टू दॅट पर्टिक्युलर फॉरेन पार्टिकल विच इज एंटरिंग इन आवर बॉडी. कोणताही पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमधली जी इम्युन सिस्टीम आहे ती काय करते, काहीतरी रिस्पॉन्स दाखवते त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट, त्या फॉरेन सबस्टन्सच्या अगेन्स्ट. दॅट रिस्पॉन्स इज नोन एज द इम्युन रिस्पॉन्स. सो डिफरंट पॅथोजन्स आर एंटरिंग इन आवर बॉडी अँड हेन्स different immune responses are developed by our immune system in our body. So that point here studied in this immunology, and then their role in resisting the infection, then the role of the immune system to resist that infection. म्हणजे आपली इम्युन सिस्टीम तो पॅथोजन आहे त्याचं जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन थांबवण्यासाठी त्याचा रोल काय प्ले करते, या तिन्ही ऍस्पेक्टचा अभ्यास त्या ब्रांच मध्ये केला जातो. दॅट ब्रांच इज नोन एज हिअर immunology. Now next here we have to see the characteristics of the immune system. So the first characteristic here, very important characteristic, that immune system is a differentiating between self and non-self molecules. Our immune system which is present inside our body, it is able to differentiate between self and non-self molecules or self or non-self cells. म्हणजे आपली जी प्रतिकार क्षमता निर्माण करणारी सिस्टीम आहे ही प्रतिकार क्षमता निर्माण करणारी सिस्टीम स्वतःचे मोलेक्युल कुठले आहेत आणि बाहेरून आलेले कुठले आहेत, किंवा स्वतःची सेल कुठली आहे बाहेरून आलेली सेल कुठली आहे यांच्यामधला डिफरन्स ते ओळखू शकतात. हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. सेकंडली, इट इज हॅव्हिंग इम्युनॉलॉजिकल मेमरी. दॅट मीन्स आवर इम्युन सिस्टीम इज शोईंग मेमरी. म्हणजे पहिल्यांदा एकदा पॅथोजनची एंट्री आपल्या बॉडीमध्ये झाल्यानंतर जो काय रोल आपल्या इम्युन सिस्टीम कडून प्ले केला जातो, that role is memorized by our immunity system. When again that pathogen is entering in our body, at that time
the mode of action is memorized by our immune system. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करूया की काही वेळेला पहिल्यांदाच एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये जातो, त्यावेळेला आपली इम्युनिटी सिस्टीम काय करते, त्याच्या अगेन्स्ट काहीतरी ऍक्शन घेते. काही वर्षानंतर पुन्हा तोच पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये गेला तर त्यावेळेला आपली इम्युन सिस्टीम काय करते, आठवते की मागच्या वेळेला हा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर आपल्या बॉडीनं काय केलेलं होतं, आपल्या इम्युनिटी सिस्टीमनं काय केलेलं होतं, हे मेमोराइज करण्याची क्षमता आपल्या इम्युनिटी सिस्टीम मध्ये आहे. इट इज नोन ॲज द इम्युनॉलॉजिकल मेमरी. देन थर्ड, these are the two important characteristics related to this immune system. Now, regarding the immunity, we have to study the two terms here, that is antigen and antibody. So, what is meant by antigen? That we have to see first. Antigen means any foreign substance invading body and capable of stimulating an immune response is called as an antigen. So, antigen means any foreign substance which is invading body and it is capable of stimulating an immune response. कोणताही फॉरेन सबस्टन्स ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये येतो तो आपल्या बॉडीला इन्व्हेड करतो म्हणजे इन्फेक्शन क्रिएट करतो अँड इट इज कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये इम्युन रिस्पॉन्स स्टिम्युलेट केला जातो. असा कोणताही फॉरेन सबस्टन्स असेल तर दॅट इज नोन ॲज द अँटीजेन. नाउ व्हॉट इज मीन बाय अँटीबॉडी? हिअर अँटीबॉडी मीन्स अ प्रोटेक्टिव्ह केमिकल विच इज प्रोड्युस्ड बाय अवर इम्युन सेल्स in response to antigen. It is called as a antibody. ज्या वेळेला अँटीजेनची एंट्री आपल्या बॉडीमध्ये होते त्यावेळेला त्या अँटीजेनच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काही स्पेशल प्रोटेक्टिव्ह केमिकल्स सिक्रेट केले जातात. दोज स्पेशल प्रोटेक्टिव्ह केमिकल्स आर नोन ॲज अँटीबॉडीज. सो टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन or spread of the antigen, antibodies are produced in our body. Okay. Now, here the main important points. आता ह्या टॉप पॉइंट पासून आपले ह्या टॉपिक मधले मेन इम्पॉर्टंट पॉइंट स्टार्ट होतील. वी हॅव टू सी हिअर फर्स्ट टाइप्स ऑफ इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे काय आपण बघितले, इम्युनिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आणि त्या इम्युनिटीचे रिलेटेड दोन शब्द महत्वाचे आहेत, एक अँटीजेन आणि अँटीबॉडी. एनी फॉरेन मटेरियल और एनी फॉरेन पार्टिकल और एनी फॉरेन पॅथोजन त्याला आपण अँटीजेन म्हणणार आहे. आणि टू प्रोटेक्ट अगेन्स्ट दिस अँटीजेन antibody is developed inside our body. Now we have to see the types of immunity here. Basically the immunity is of two types. The first is known as here innate immunity. The basic name is innate immunity. These are another names for this immunity. Innate immunity is also called as a inborn immunity or inherited immunity or non-specific immunity. And second here it is known as the acquired or adaptive or specific immunity. त्यामुळे बेसिक नाव आहे त्याची. फर्स्टला इनेट इम्युनिटी म्हणलं जातं, सेकंडला एक्वायर्ड इम्युनिटी म्हणलं जातं. ही ऑरची नावं आहेत. इनेट इज ऑल्सो कॉल्ड एज अ इनबॉर्न और इनहेरिटेड और नॉन स्पेसिफिक इम्युनिटी and acquired it is known as adaptive or specific immunity. One by one we have to see the details about these types of immunity. So first of all we have to see the innate immunity. So let us see here the types of, again the subtypes of these immunity we have to see. Innate immunity, basically immunity is divided into innate immunity and acquired immunity. Innate immunity is also called as inborn, inherited or non-specific. Acquired is also called as adaptive or specific immunity. Now this innate immunity is again divided into four types. So here the first type of this innate immunity is known as the anatomical barriers or physical barriers. Second type of innate immunity, it is known as the physiological barriers. Third subtype of the innate immunity is known as the phagocytic or cellular barriers. And fourth here, it is known as the inflammatory barriers. बघा, innate immunity मध्ये पुन्हा आपल्याला 4 उपप्रकार बघायला मिळतात. हे कशानुसार आहेत तर कशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये इनेट इम्युनिटी डेव्हलप झालेली आहे किंवा कोणते बॅरियर्स आपल्या बॉडीमध्ये तयार झालेले असतात जे इनेट इम्युनिटी काय करत असतात, रिस्पॉन्ड करत असतात. त्यामध्ये फर्स्ट आपण बघितला anatomical barriers or physical barriers, second physiological barriers, third phagocytic or cellular barriers, and fourth inflammatory barriers. All the detailed information about these all types we have to study
Then again, acquired immunity is divided into two subtypes. The first is known as the active immunity and second is known as the passive immunity. मग acquired immunity चे पुन्हा दोन प्रकार आहेत, active immunity आणि passive immunity. So one by one we have to study the details about innate immunity, then the subtypes of innate immunity, then acquired immunity and the two subtypes of acquired immunity. सर्वांची माहिती आपल्याला one by one घ्यायची आहे. Okay, now let us see the first immunity here, innate immunity. So here the first main type of this immunity is known as the innate immunity. This innate immunity is also called as a natural immunity because it is developed naturally in our body. Therefore, it is called as the natural immunity. Secondly, it is also called as a inborn immunity because it is developed from birth of human being. आपल्या जन्मापासून ही आपल्या बॉडीमध्ये तयार झालेली असते, म्हणून याला इनबॉर्न इम्युनिटी म्हणलेला आहे, प्रेझेंट फ्रॉम बर्थ. देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ इनबॉर्न इम्युनिटी. देन दिस इनबॉर्न कॅपॅसिटी ऑफ द बॉडी इज रिस्पॉन्सिबल फॉर रेजिस्टन्स ऑफ द पॅथोजन. आपण आपल्या जन्मापासूनच आपल्या बॉडीमध्ये ही कॅपॅसिटी आहे की आपण आपल्या बॉडीमध्ये येणाऱ्या पॅथोजनला काय करू शकतो, रेजिस्ट करू शकतो. म्हणून इनेट इम्युनिटीलाच काय म्हणलेलं आहे, इनबॉर्न कॅपॅसिटी ऑफ द बॉडी टू रेजिस्ट द पॅथोजन असं म्हणलेलं आहे. नेक्स्ट, इट डज नॉट डिपेंड अपॉन प्रिव्हियस एक्सपोजर टू द फॉरेन सबस्टन्सेस. हा एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे इनेट इम्युनिटीचा. बघा काय सांगितलेलं आहे, it does not depend upon the previous exposure to the foreign substances. Innate immunity ही previous exposure to foreign substances वरती डिपेंड नाही. म्हणजे इनेट इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होण्यासाठी कुठल्याही फॉरेन सबस्टन्सचा एक्सपोजर आपल्या बॉडीला होण्याची आवश्यकता नसते. जन्मापासूनच नॅचरली आपल्या बॉडीमध्ये ही इम्युनिटी प्रेझेंट असते. इट डज नॉट रिक्वायर्ड एक्सपोजर ऑफ द फॉरेन सबस्टन्स. म्हणजे कोणता तरी पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतरच ही इम्युनिटी तयार होते असं नाही. म्हणून असं म्हणलेलं आहे, इट डज नॉट डिपेंड अपॉन प्रिव्हियस एक्सपोजर टू द फॉरेन सबस्टन्सेस. ओके, नेक्स्ट हियर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ नॉन स्पेसिफिक बिकॉज इट comprises all of the defense elements. Here it is called as a non-specific immunity because it consists of different or various defense elements in our body. एकच पर्टिक्युलर असं कुठलंही डिफेन्स सिस्टीम किंवा डिफेन्स सिस्टीम किंवा एलिमेंट आपल्या ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल नाहीये. खूप सारे प्रकारचे आपल्याला इथं बॅरियर्स बघायचे आहेत, म्हणून याला नॉन स्पेसिफिक म्हणलेलं आहे. सो वन बाय वन हियर वी हॅव टू सी द इनेट इम्युनिटी टाइप्स. सो हियर इट कन्सिस्ट ऑफ different 4 types of barriers as just we have seen. The first is known as the anatomical or physical barriers, second physiological barriers, third phagocytic or cellular barriers, and fourth inflammatory barriers. Innate immunity मध्ये हे 4 barriers आहेत बघा की हे चारही barriers प्रत्येक ह्युमन बॉडी मध्ये त्यांच्या जन्मापासून त्यांच्या बॉडीमध्ये आहेत. यातला कुठलाही बॅरियर तयार होण्यासाठी कुठल्याही फॉरेन सबस्टन्सेसची एंट्री आपल्या बॉडीमध्ये होण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच या इम्युनिटीला आपण काय म्हणलेलं आहे, इनेट इम्युनिटी और इनबॉर्न इम्युनिटी और नॅचरल इम्युनिटी. जन्मापासून नॅचरली ही आपल्या बॉडीमध्ये तयार झालेली असते. त्याच्यामध्ये हे 4 प्रकारचे बॅरियर्स आहेत. वन बाय वन द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट दिस 4 बॅरियर्स वी हॅव टू सी. लेट अस सी हियर द फर्स्ट बॅरियर that is known as the anatomical, physical, or it is also called as a epithelial surface barriers. These 3 names are given to this first type. Anatomical or physical हे common name आहे. Sometimes it is also called as a epithelial surface. Okay, now let us see the detailed information about these barriers. These barriers prevent entry of microorganisms into the body. So the first function or the first role which is played by this anatomical or physical barrier is they are preventing the entry of microorganisms into our body. So the first role. Secondly, here examples, the skin and mucous membrane. Skin is present all over the body surface, and the mucous membranes which are present in the respiratory tract, gastrointestinal tract, urinogenital tract, which is secreting mucus.
This mucus is help in the trapping of the microbes entering into the body. बघा इथे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत जे डायरेक्टली काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री प्रिव्हेंट करतात. एक्झाम्पल आहे स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन. स्किन जी आपल्या ऑल ओव्हर द बॉडी सरफेस प्रेझेंट आहे की ज्याच्यामुळे कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम डायरेक्टली आपल्या बॉडीमध्ये एंटर करू शकत नाही. अँड सेकंडली म्युकस मेम्ब्रेन, ज्या वेळेला आपण रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये श्वसन मार्गातून श्वास आत घेतो त्यावेळेला त्या श्वासामधून काही मायक्रो ऑर्गॅनिझम आत जाऊ शकतात. त्या मायक्रोब्सला म्युकस मेम्ब्रेन आहे आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये, तो म्युकस मेम्ब्रेन काय करतो, त्या मायक्रोबला तिथं ट्रॅप करतो, त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये त्याची एंट्री होत नाही. सेकंड, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणलेला आहे, आपली जी अन्ननलिका आहे, पचन संस्था आहे, त्याच्यामध्ये सुद्धा म्युकस मेम्ब्रेनचं लाइनिंग आहे. आपण एलिमेंटरी कॅनलचा टीएस बघितलेला आहे, सिरोसा, त्यानंतर मस्क्युलॅरिस, सब म्युकोसा आणि म्युकोसा असे 4 लेयर्स असतात. म्युकोसा लेअर मध्ये काय म्युकस मेम्ब्रेन असते, त्यामधून म्युकस सिक्रेट केले जाते. त्याच पद्धतीने युरिनोजेनिटल ट्रॅक्ट आहे, या तिन्ही ट्रॅक्ट मध्ये काय आहे, म्युकस मेम्ब्रेन आहे विच इज सिक्रेटिंग म्युकस अँड दिस म्युकस इज रिस्पॉन्सिबल फॉर trapping the microbes which are entering into the body. Okay, next here the sebaceous secretions having bactericidal or fungicidal properties. आपल्या बॉडीवरती स्वेट ग्लँड्स असतात, तसेच सिबॅसियस ग्लँड्स आहेत, ऑइल सिक्रेटिंग ग्लँड्स असतात आपल्या बॉडीवरती. त्याच्यामधून सुद्धा जे काही सिक्रेशन केले जातं त्याच्यामध्ये बॅक्टेरिसाइडल आणि फंगिसाइडल प्रॉपर्टी असते की त्याच्यामुळे बॅक्टेरियाचं किंवा फंजायचं इन्फेक्शन आपल्या बॉडीला होऊ शकत नाही. त्यामुळे हे पण एक्झाम्पल आपल्या लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, द नोज प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपलं जे नाक आहे, दॅट नोज इज हॅव्हिंग हेअर्स इनसाइड इट. आपल्या नाकाच्या आतमध्ये काय असतात, बारीक बारीक केस असतात बघा. अँड ऑल्सो द म्युकस मेम्ब्रेन इज प्रेझेंट इनसाइड द नेसल कॅव्हिटी. बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रिव्हेंटिंग द एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट, द कफ रिफ्लेक्स is an important defense mechanism of the respiratory tract. ज्या वेळेला कोणताही फॉरेन पार्टिकल किंवा एखादे धुळीचे कण असतील, डस्ट पार्टिकल्स असतील, स्मोक पार्टिकल्स असतील, when they are entering in our respiratory tract, at that time coughing action we can observe from our body. ठसका लागतो आपल्याला किंवा खोकला येतो किंवा शिंका येतात, ह्या ज्या रिएक्शन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, ह्या सुद्धा एक इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम म्हणून काम करतात. They are preventing the entry of pathogen or any dust particle or smoke particle into our body. So these are the different examples which are present in our body anatomically or physically, or they are present on the epithelial surface of our body, and they are responsible for preventing the entry of pathogen in our body. Okay, now the second barrier we have to see, that is physiological barriers. Here some body secretions we can observe, therefore it is known as the physiological barrier. So here we can see the barriers. These barriers include body temperature, pH and body secretions which prevent the growth of many invading pathogenic microorganisms. याच्यामध्ये 3 मेन कंडिशन्स आहेत बघा. एक तर बॉडी टेम्परेचर आहे, पीएच आहे आपल्या बॉडी फ्लुइडचा, आणि बॉडीमध्ये डिफरंट साईटला सिक्रेशन्स केले जातात. ह्या 3चा समावेश कशामध्ये केलेला आहे, फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये केलेला आहे की ज्याच्यामुळे इन्व्हेडिंग पॅथोजनची ग्रोथ जी आहे ती थांबवली जाते. फॉर एक्झाम्पल बघा, फिवर, इट इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ मेनी पॅथोजन्स. आपल्याला हलकासा ताप येतो बघा, कणकणी आली असं आपण म्हणतो, ज्या वेळेला आपल्याला कुठल्याही व्हायरस किंवा एखाद्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालेलं असतं बॉडीला, त्यावेळेला त्या बॅक्टेरियाला किंवा त्या कुठल्याही पॅथोजनला मारण्यासाठी किंवा त्याची ग्रोथ इनहिबिट करण्यासाठी थोडंसं आपलं बॉडी टेम्परेचर काय केलं जातं, रेस केलं जातं. बॉडी टेम्परेचर थोडंसं वाढवलं जातं की जेणेकरून तो जो पॅथोजन आहे आपल्या बॉडीवरती अटॅक करणारा, त्याची ग्रोथ इनहिबिट झाली पाहिजे. त्यामुळं नॅचरली इथं काय होतं, फिवर, आपल्याला थोडासा ताप येतो, हे एक सिम्पटम किंवा हे एक आपल्याला बॅरियर म्हणून ते सांगता येईल. नेक्स्ट हियर, ऍसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस इन द स्टमक अँड सलाइवा इन माउथ, इट किल्स मेनी इंजेस्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अन्नामधून जे काही आपण फूड मटेरियल खातो, अन्न खातो किंवा पाणी जे पितो, त्यामधून समजा काही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये इंजेस्ट झाले असतील, तर दोज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर किल्ड विथ द हेल्प ऑफ सलाइवा विच इज सिक्रेटेड इन आवर माउथ.
सलाइवा आपल्या माउथ मध्ये सिक्रेट केला जातो, त्याच्यामध्ये काही एन्झाईम्स असतात, किंवा ऍसिडिटी ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस, जो स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट केला जातो त्याच्यामध्ये डायल्यूट HCl सिक्रेट केलं जातं. सम अमाउंट ऑफ HCl इज इन्क्रीज्ड ड्युरिंग दिस इन्फेक्शन ऑफ पॅथोजन and this acidity of gastric juice is responsible for killing the ingested microorganisms. Okay. Next, lysozyme, a bacteriolytic enzyme which is present in tears, digest bacterial cell wall. हे एक अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे बघा, जे आपल्याला एक्झाम साठी लक्षात ठेवायचं आहे. लायसोझाईम नावाचं एक काय आहे, बॅक्टेरियोलायटिक एन्झाईम म्हणलेलं आहे. बॅक्टेरियोलायटिक म्हणजे काय, बॅक्टेरियाचं लायसिस घडवून आणणारे, बॅक्टेरियाला ब्रेकडाऊन करणारे, किंवा यालाच आपण अँटी बॅक्टेरियल एन्झाईम असं सुद्धा म्हणू शकतो, किंवा दुसरं नाव आहे बॅक्टेरियोलायटिक एन्झाईम विच इज प्रेझेंट इन आवर टीयर्स. आपल्या डोळ्यामध्ये जे पाणी येतं ज्याला आपण टीयर्स म्हणतो, अश्रू म्हणतो, ऍक्च्युली आपले डोळे नेहमीच काय असतात बघा, ओलसर असतात. कारण ज्या वेळेला डोळे उघडे असतात त्यावेळेला आजूबाजूच्या हवेशी आपल्या डोळ्याचा सतत संपर्क येत असतो, आणि ह्या आपल्या आजूबाजूच्या हवेमध्ये खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, खूप सारे बॅक्टेरिया असतात. त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या डोळ्यांवरती होऊ नये म्हणून डोळ्याच्या आतमध्ये जे काही पाणी आपल्याला दिसतं त्या पाण्यामध्ये हे लायसोझाईम नावाचं काय आहे, बॅक्टेरियोलायटिक एन्झाईम आहे, किंवा त्याला अँटीबॅक्टेरियल एन्झाईम म्हटलं जातं, ज्याच्यामुळे जर चुकून काही बॅक्टेरिया आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये असतील आणि त्या बॅक्टेरियाचा जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपल्या डोळ्याशी झाला तर आपल्या डोळ्यावरती त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून त्या बॅक्टेरियाला मारण्याचं काम हा त्या लायसोझाईम नावाचे एन्झाईम आपल्या टीयर मध्ये, आपल्या डोळ्यातल्या अश्रूमध्ये म्हणजेच पाण्यामध्ये सिक्रेट केलं जातं, जे बॅक्टेरियल सेल वॉलचं डायजेशनचं काम करते. या पद्धतीने ही फिजिओलॉजिकल बॅरियर्स मधले हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवावे लागतील. बॉडी टेम्परेचर, पीएच, बॉडी सिक्रेशन्स, आणि फिवर एक एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये, ऍसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस इन स्टमक, सलाइवा इन माउथ, हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. आणि लायसोझाईम, अ बॅक्टेरियोलायटिक एन्झाईम, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ antibacterial enzyme which is present in tears. Okay, now let us see in the diagram all these anatomical barriers or physical barriers and physiological barriers. So here in this diagram both the barriers we can observe in the diagrammatic view. इथे एक असं आपलं माणसाचं शरीर दाखवलेलं आहे बघा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की फिजिओलॉजिकल आणि फिजिकल म्हणजेच अॅनाटॉमिकल बॅरियर्स कुठले आहेत आणि फिजिओलॉजिकल बॅरियर्स कुठले आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही अॅनाटॉमिकल किंवा फिजिकल बॅरियर मध्ये हे पहिले एक्झाम्पल लक्षात ठेवू शकताय, कफिंग आणि स्नीझिंग. त्याचबरोबर म्युकस आणि इंटॅक्ट म्युकस मेम्ब्रेन, किंवा इथं पण आहे इंटॅक्ट म्युकस आणि म्युकस मेम्ब्रेन आहे, स्किन आहे जे आपल्या ऑल ओव्हर द बॉडी आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर सिलिया इन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट टू ट्रॅप द फॉरेन मटेरियल. हे जे एक्झाम्पल्स आहेत हे कशाचे सांगता येतील, अॅनाटॉमिकल किंवा फिजिकल बॅरियर म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये काही स्पेशल स्ट्रक्चर्स तयार झालेले आहेत, अँड दीज स्पेशल स्ट्रक्चर्स आर वी कॅन ऑब्झर्व ड्युरिंग अॅनाटॉमिकल स्टडीज अँड दे आर प्रेझेंट इन आवर बॉडी, देअरफॉर इट इज नोन ॲज द फिजिकल बॅरियर्स. त्यामुळे हे सगळे एक्झाम्पल जे आता आपण बघितले हे सगळे कशाचे सांगता येतील, फिजिकल बॅरियरचे सांगता येतील. आणि फिजिओलॉजिकल मध्ये काय येणार आहे, जे सिक्रेशन केलं जातं बॉडीमध्ये त्याचा समावेश, किंवा आत्ताच आपण बघितलं की पीएच रेज झालेला आहे किंवा बॉडी टेम्परेचर रेज झालेलं आहे, तर दॅट कंडिशन इज नोन ॲज दी फिजिओलॉजिकल बॅरियर. त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. हे 3 एक्झाम्पल्स आहेत बघा, एन्झाईम्स इन म्युकस, टीयर्स अँड सलाइवा. आपला जो सलाइवा आपल्या माउथ मध्ये सिक्रेट केला जातो सलाइव्हरी ग्लँड थ्रू, त्याच्यामध्ये सुद्धा सलाइव्हे अमायलेज नावाचं एन्झाईम असतंच, पण त्याच्याच बरोबर आपल्याला जे आता आपण लायसोझाईम नावाचं अँटीबॅक्टेरियल एन्झाईम बघितलं ते सुद्धा आपल्याला काही वेळेस बघायला मिळू शकतं म्युकस मध्ये आणि सलाइवा मध्ये. टीयर्स मध्ये तर ते असतंच, आणि त्याच्यामुळं येणारं जे काही फॉरेन मटेरियल आहे किंवा पॅथोजन आहे त्याचं डिस्ट्रॉयशन करण्यासाठी मदत केली जाते. त्यानंतर ऍसिड इन स्वेट म्हणलेलं आहे, जे स्वेट ग्लँड्स आहेत आपल्या बॉडीमध्ये त्याच्यामधून सुद्धा काही अमाऊंट ऍसिड सिक्रेट केलं जातं, आणि ऍसिडिक कंडिशन मध्ये हे जे पॅथोजन्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, they cannot work efficiently and therefore their growth is inhibited. Also the acidity is increased in the stomach. जे ह्या ज्या कंडिशन्स आहेत, ऍसिड इन स्वेट, ऍसिड इन स्टमक आणि
हे एक्झाम्पल आपण बघितलं, हे कशामध्ये येणार आहे, फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये येणार आहे. आणि बाकीचे जे एक्झाम्पल्स आपण 3 बघितले ते आपल्याला कशामध्ये सांगता येतील, अॅनाटॉमिकल किंवा फिजिकल बॅरियर मध्ये सांगता येतील. ओके, सो दीज आर दी फर्स्ट 2 बॅरियर्स. नाउ दी थर्ड बॅरियर, that is known as the phagocytic barrier. Here they bring about the phagocytosis of the invading microbe. एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आला तर त्याचा पूर्णपणे नाश केला जातो विथ द ऍक्शन फॅगोसायटोसिस. फॅगोसायटिक सेल कोणते असतात आपण सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे, न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट. दीज आर द फॅगोसायटिक ल्युकोसाइट्स विच एंगल्फ अँड डिस्ट्रॉयड इन्व्हेडिंग मायक्रोब्स. न्यूट्रोफिल त्यालाच पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाइट्स असं म्हणलं जातं, PMNL हे न्यूट्रोफिलचं नाव आहे, लक्षात ठेवायचं. आणि मोनोसाइट, न्यूट्रोफिल हे ग्रॅन्युलोसाइट मधले येतं, मोनोसाइट हे अग्रॅन्युलोसाइट मधले येतं. त्या दोघांनाही आपण फॅगोसायटिक ल्युकोसाइट म्हणणार आहे, जे इन्व्हेडिंग मायक्रोबला काय करतं, एंगल्फ करतं आणि डिस्ट्रॉय करतं. मॅक्रोफाजेस आपण बघितले होते एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये 11वीला असताना. दीज आर लार्जर इरेग्युलर शेप्ड सेल्स that engulf microbes and cellular debris. Macrophages are present in the areolar connective tissue. आपण बघितलेलं आहे, all over the body surface under the skin the areolar connective tissue is present. In that 4 types of cells are there: mast cell, fibroblast, macrophages आणि adipocytes. त्यामध्ये मॅक्रोफाजेसचं आपण एक्झाम्पल बघितलेलं होतं की लार्ज इरेग्युलर शेप्ड सेल्स आहेत विच आर एंगल्फिंग मायक्रोब्स अँड सेल्युलर डेब्रिज. फॉर एक्झाम्पल इथं लिव्हर मध्ये असणारे कफर सेल्स हे लक्षात ठेवायचं आहे. ही त्याची डायग्राम आहे बघून. हा बॅक्टेरियम आहे जो आपल्या बॉडीमध्ये येतो, त्यावेळेला ही ल्युकोसाइट आहे जी ह्या इन्व्हेडिंग मायक्रोबला काय करते, डिस्ट्रॉय करून टाकते आतमध्ये घेऊन. या पद्धतीनं फॅगोसायटिक बॅरियरची ऍक्शन आपल्याला इन्व्हेडिंग मायक्रोब किंवा इन्व्हेडिंग पॅथोजन वरती झालेली बघायला मिळते. वेगवेगळे एन्झाईम याच्याकडून सिक्रेट केले जातात, त्याची ऍक्शन हे बॅक्टेरियावरती होते आणि बॅक्टेरिया विल बी किल्ड बाय दिस phagocytic action. Okay, so in this way the 3 barriers we have completed in today's lecture. The remaining points we have to see in the next lecture. We will stop here.